नमस्कार मित्रांनो, मी गणेश मुंडे आपलं मुंडे स्पोकन अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर हे सगळेच टॉपिक आपण व्यवस्थित शिकवून घेतलेले आहेत. आणि त्याच्या अगोदर आपण करते म्हणजे सब्जेक्ट्स आणि हेल्पिंग वर्ब्स हे सुद्धा आपण व्यवस्थित शिकून घेतले आहेत. अपेक्षा करतो की तुम्ही हे सर्व वहीमध्ये लिहिलं असेल, कारण की मी जेवढी मेहनत करतो मित्रांनो, याचं कुठेतरी तुम्हाला लाभ मिळाला पाहिजे, याचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे, यासाठी सगळं काही मी करतोय. आणि तुम्ही जर हे सगळं शिकत असाल आणि वहीत लिहून घेत असाल आणि नोट करत असाल तर ते सगळ्यात बेटर असेल. चला, अशी अपेक्षा करतो की तुम्हाला समजले असेल आणि तुम्ही लिहिलं असेल. आपण एका नवीन टॉपिककडे वळूया. त्याचं नाव आहे टेन्स. आणि टेन्स म्हणजे काळ. काळ म्हणजे काय मित्रांनो? तर काळ म्हणजे वेळ आहे. मग त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात की टेन्स इज नथिंग बट टाईम. काळ हा काहीच नसून वेळ आहे. आणि हीच वेळ 3 विभागात विभागली जाते. कोणकोणत्या? एक वर्तमान काळ, एक भूतकाळ आणि एक भविष्यकाळ. या 3 काळामध्ये ही वेळ व्यवस्थित विभागली जाते. तर त्यातला पहिला प्रकार आहे मित्रांनो वर्तमान काळ. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रेझेंट टेन्स. आणि प्रेझेंट टेन्सलाच इंग्लिशमध्ये म्हणतात साधा वर्तमान काळ किंवा वर्तमान काळ. तर आपण हे शिकलोय. आता आपण याचं टॉपिक बघू की टेन्स इज नथिंग बट टाईम. काळ हा काहीच नसून वेळ आहे. आणि हा वेळ 3 विभागात विभागला जातो. त्यापैकी पहिला काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. ह्याचं नाव साधं आहे मित्रांनो, पण ह्याचं वर्क खूप छान आहे, म्हणजे खूप मोठं आहे, महान आहे. इट्स नेम इज सिंपल बट इट इज व्हेरी क्रुशियल अँड व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स. तर त्याची रचना आहे मित्रांनो सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता तुम्ही मला हे विचारू नका की सब्जेक्ट आणि वर्ब आणि ओ म्हणजे काय आहे. तर आपण याच्या अगोदरच शिकलेलं आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. मग सर तुम्ही असं विद्यार्थी असं विचारू शकतात की हे ब्रॅकेटमध्ये काय लिहिले सर, एस आणि एस. ह्याचं पण आपलं उदाहरण एक्सप्लेनेशन पुढे घ्यायचं आहे. काही गडबड करू नका, सावकाश आपण शिकत राहू. चला, ह्याचं पहिलं उदाहरण पाहू. आय प्ले खो खो. आय म्हणजे मी, प्ले म्हणजे खेळतो, खो 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 खेळतो. मी खो खो खेळतो साध्या वर्तमान काळातली रचना आहे. मी आता खो खो खेळतो, मी आता बोलतो, मी आता लिहितो, मी आता जेवण करतो. म्हणजे जी क्रिया आता घडत आहे, वर्तमानमध्ये घडत आहे, चालू घडामोडीमध्ये घडत आहे, त्याला म्हणायचं साधा वर्तमान काळ. तर दुसरं उदाहरण आहे वी अर्न मनी. आम्ही पैसे कमवतो. यू विन गोल्ड मेडल. तू एक सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर यू कॅच अ बॉल. काय झालं? यू कॅच अ बॉल म्हणजे तू चेंडू पकडला. त्यानंतर ही इट्स पाइन ॲपल. ही राईट्स अ लेटर. तो पत्र लिहितो. त्यानंतर डॉग बार्क्स ॲट नाईट. कुत्रा रात्रीच्या भुंकतो. तर मित्रांनो, ही झाली सिंपल प्रेझेंट टेन्सची उदाहरणं. मग तुम्हाला प्रश्न पडलाय की ही आहे एस आणि एस कुठे वापरावं. तर ह्याचा एक नियम आहे मित्रांनो. तोंडी मी तुम्हाला सांगतो, ओरली मी सांगतो, तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. ज्या वेळेला ही आणि शी आणि इट यापैकी कुठलाही करता असेल तेव्हा साध्या वर्तमान काळात यस किंवा ईएस वापरतात. समजतंय? ज्या वेळेला साधा वर्तमान काळ असतो आणि करता ज्यावेळी ही शी इट घेतो किंवा एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं, वस्तूचं नाव घेतो, त्यावेळेस मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. उदाहरण बघा. ही इट्स पाइनॲपल. ही राईट्स अ शी राईट्स अ लेटर म्हणजे ती पत्र लिहिते. आणि डॉग बार्क्स, इथं एस, इथं एस, इथं एस लागलेला आहे. का लागलेला आहे? हा नियम आहे की ज्या वेळेला साधा वर्तमान काळ असेल आणि तृतीय पुरुषी एकवचने करता असेल, ही शी इट पैकी एक, त्यावेळेला साध्या वर्तमान काळामध्ये मुख्य क्रियापदाला एस किंवा ईएस हा प्रत्यय नेहमी लागतो. मग बाकीचे ज्यावेळेस करता घेतो आय, वी, यू यांना लागत नाही. त्यावेळेस क्रियापदाला कुठलाही प्रत्यय लागत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, या साध्या वर्तमान काळाचे तुम्हाला जवळपास 20 वाक्य तयार करायचे आहेत. आणि 20 वाक्य तयार करून तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत आणि ती व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलायची, जी तुमच्यामध्ये लिहून पूर्णतः सांगायची आहेत. वाक्य तुम्हाला बोलायचे आहेत. चला, आपण आता कुठला शिकलोय काळ? साधा वर्तमान काळ शिकलो मित्रांनो. मग साधा वर्तमान काळ शिकल्यानंतर दुसरा कुठला काळ असतो? तर त्याचं नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर दुसऱ्या काळाचं नाव आहे
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दुसऱ्या काळाचं नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस. कंटिन्युअस टेन्स म्हणजे या काळाला मराठीमध्ये म्हणतात चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ. आता आपण प्रत्यक्ष क्रिया करतो आणि ती क्रिया सध्या सुरू असते आपल्याकडून किंवा ती आपण सतत करत असतो. तर हे आपल्याला इथं शिकायचं आहे. तर या वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हा वर्तमान काळातला सब टाईप पैकी दुसरा प्रकार आहे. कुठला प्रकार आहे? दुसरा प्रकार. पहिला आपण या अगोदर शिकला सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याची रचना पाहिली एस प्लस व्ही प्लस इन ब्रॅकेट एस ई एस प्लस ऑब्जेक्ट. त्याची रचना होती साधा वर्तमान काळाची आणि त्याची उदाहरणं आपण 7 ते 8 पाहिली. तुम्हाला ती उदाहरणं तुम्हाला घरी सोडवायची म्हणजे आपल्या वहीमध्ये सोडून ती मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा यूट्यूबला कमेंट बॉक्समध्ये माझ्या सांगायची. चला याची रचना बघू मित्रांनो. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काय तर कर्ता एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाला आय एन जी फॉर्म असतो. म्हणजे ही रचना झाली चालू वर्तमान काळ. तर उदाहरण तुम्हाला घ्यायचं आहे. करता समजा आपण सुरुवातीला आय घेतलं तर जगामध्ये कुठेही जा आयच्या पुढे एम येतं. आय इज किंवा आय आर येत नाही. आय एम वेटिंग. आय एम वेटिंग फॉर ट्रेन. मी आगगाडीची किंवा रेल्वेची वाट पाहत आहे. मी आता सध्या स्टेशनवर आहे आणि एक तासानंतर 15-20 मिनिटानंतर ट्रेन येणार आहे. त्या ट्रेनची